उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या बैठकीत ठरल्यानुसार मोदींनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिलेली होती। तेव्हा जेनझी आंदोलनानंतर देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीए घटक पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतात। तर सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी सुरू आहे। त्यामुळे मोदी आणि शिंदे यांच्या भेटीला एक मोठं महत्त्व प्राप्त झालंय। संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुद्धा मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आणि इतर शिवसेना खासदारांनी अलीकडेच अमित शहांची भेट घेतलेली होती। त्यानंतर आता शिंदे आणि पंतप्रधान मोदींची ही भेट आहे। त्यामुळे निश्चितच या राजकीय भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर शिवसेना खासदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक महत्त्वाचे मुद्दे या दोघांच्या भेटीमध्ये चर्चिले जाण्याची शक्यता आहे। तर शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी यांची जी भेट आहे यामध्ये काय नेमके महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या चर्चा होतीये, कुठले मुद्दे नेमके चर्चेला येत आहेत पाहायचंय। विद्यार्थ्यांचं झालेलं मोठं आंदोलन आणि त्यानंतर सगळ्या देशभरातलं वातावरण बदललं, त्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी कशा बदललेल्या आहेत का या संदर्भात सगळा आढावा घेतला जाणार आहे। ठाकरेंचे फुटीर खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। मोदी आणि खासदारांमध्ये ब्रेकफास्ट पे चर्चा होणार आहे। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर ही पहिलीच भेट आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 फुटीर खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील। पंतप्रधान मोदी आणि खासदारांमध्ये ब्रेकफास्ट पे चर्चा होणार आहे। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर हे खासदार पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत आणि सकाळी 11 वाजता या भेटीचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान तृणमूलचे फुटीर खासदारही यावेळी मोदींना भेटणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आमचे प्रतिनिधी मनोशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत। मनोशी, आज दिल्लीमध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि त्या दृष्टीनं काही राज्याच्या राजकारणातून सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येतात। एकतर फुटीर खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सत्तेत गेल्यानंतर आता पहिल्यांदाच ही भेट होणार आहे। काय काय नेमके मुद्दे असू शकतात? अनुपमा, ज्या पद्धतीने आपण बघतोय की राज्यातल्या राजकीय घडामोडी ज्या वेगानं वळण घेताना बघायला मिळत आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आहे की मोदी आणि एकनाथ शिंदे भेटण्याची पहिलीच वेळ नाही आहे, मात्र ते ज्या टायमिंगला भेटतात हे टायमिंग अतिशय महत्त्वाचं आहे की एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं याची सुनावणी सुरू आहे। दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत। तिसरीकडे राज्याच्या राजकारणात सुद्धा खळबळ माजलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो दुर्लक्षित करून चालणार नाही की प्रशांत किशोर हे सुनेत्रा पवारांना भेटत आहेत, याचे सुद्धा वेगळे राजकीय अर्थ हे लावले जाऊ शकतात। त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनडीएचे घटक पक्ष म्हणून जर एकनाथ शिंदे मोदींची भेट घेत असतील तर ती निश्चितच राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची भेट अशी ठरते। या भेटीतून खरं तर असं सांगितलं जात आहे की ही पूर्वनियोजित अशा पद्धतीची भेट होती, कारण यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदेंनी मोदींची भेटण्याची वेळ मागितली होती। कारण होतं अर्थातच मंत्रिमंडळाचा होऊ घातलेला विस्तार, यामध्ये जे 6 खासदार नव्याने सामील झालेले आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये, त्यांना कुठे स्थान देता येईल का याची होणारी चर्चा। सगळ्यात महत्त्वाचं की मनोज जरांगे यांनी जो पुन्हा एकदा पवित्रा महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे ते कदाचित आंदोलनामध्ये पुन्हा एकदा उतरू शकतात। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांची भेट घेणं अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। इतकंच नाही तर जेनझींच्या आंदोलनानंतर राज्यामध्ये कशा पद्धतीने सगळं वातावरण हाताळायचं आहे किंवा राजकारण हाताळायचं आहे याचा सुद्धा कानमंत्र कदाचित आज मोदी एकनाथ शिंदे यांना देऊ शकतील। यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की दिल्लीतल्या जंतर मंतर नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आणि ठाकरे बंधूंनी या आंदोलनाची धुरा स्वतःच्या हातात घेतलेली होती। त्याच्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा पंतप्रधान बारकाईनं लक्ष ठेवून आहेत, हेच कदाचित या भेटीमधून समोर येऊ शकतं। मात्र प्रमुख 2 मुद्दे सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहेत, ते म्हणजे न्यायालयात सुरू असणारी सुनावणी आणि दुसरीकडे होऊ घातलेला मंत्रिमंडळाचा विस्तार। तर त्यामुळे या मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमधून नेमकं काय फलित येतंय आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने जातंय हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चित मनोशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।